नमस्कार. सिद्ध साधक साधना या परिवारातर्फे स्वामी विवेकानंद, त्यांची सूत्र, गुरु शिष्य, विवेकानंदांचे परिव्राजक रूप, कार्य, चरित्र अशा सर्वतोपरी विचार मांडण्याचा प्रयत्न किंवा हा उपक्रम चालू आहे. त्यामध्ये मी संध्या कोलटकर, विवेकानंदांचे सद्गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांची साधना याविषयी थोडंसं बोलणार आहे. खरं म्हणजे त्यांच्या साधनेचं वर्णन करणं अशक्यच आहे, कारण ती साधना शब्दातीत आहे. ती समजून घेणं त्याहून अवघड आहे, कारण तो सद्भाव आपल्या मनात जागृत होणं कठीण असतं. पण म्हणून त्यांच्या या सगळ्या साधनांकडे आपण चमत्कार म्हणून मुळीच पाहायचं नाहीये, कारण ते चमत्कार नाहीच आहेत. त्या प्रत्येक गोष्टी स्वानुभवाधिष्ठित आहेत. त्या प्रत्येक साधनेतून साधकाला काही ना काहीतरी संदेश मिळतो आहे आणि तो जाणणं महत्वाचं आहे. ज्यामुळे निष्काम भावनेने साधना करणाऱ्या व्यक्तीला त्याची मदत होईल आणि म्हणून ते सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे. सर्वात प्रथम श्री रामकृष्ण परमहंस आणि श्री शारदा माता यांना वंदन करून आपण सुरू करूया. स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे नमोश्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुर्. रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांना वंदन केलेलं आहे. श्री रामकृष्ण परमहंस रमन्ते योगिनोस्मिन् इति रामः आणि कर्षति भक्तानां दुःखं पापं मनोवेति कृष्णः. योगीजन ज्यांच्यामध्ये रममाण होतात तो राम आणि भक्तांची दुःख पाप आकर्षण करून घेणारा, नष्ट करून टाकणारा आणि मन आपल्याकडे आकृष्ट करून घेणारा तो कृष्ण, असं खरं ह्याचा अर्थ आहे. पण या उभयतांच्या नावाचा समावेश ज्याच्यामध्ये आहे आणि नुसताच समावेश नाहीये, नुसता नावाचा समावेश नाहीये, तर त्याचा मतित अर्थ ज्यांच्या चरित्रात आहे ते म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस. त्यांना ठाकूर असं म्हणतात. खरं म्हणजे चित्ताची ही एकाग्रता त्यांच्यामध्ये लहानपणापासून होती. आपल्याला त्यांच्या साधनेचा विचार करायचा आहे बरं का. त्यामुळे त्यांच्या चरित्राकडे आपण फारसं जाणार नाही आहोत. पण तरी सुद्धा त्यांचं लहानपणचं नाव गदाधर असं होतं आणि चित्ताची एकाग्रता गदाधराकडे अगदी लहानपणापासून होती. अगदी लहानपणी नाटकात शिवाची भूमिका करायची असं ज्या वेळेला ठरवलं, त्यावेळेला ते नाटक जेव्हा सुरू झालं तेव्हा त्या भूमिकेशी ते इतके एकरूप होत गेले की त्यांना भाव समाधी तिथे प्राप्त झाली. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या लहानपणी भाव समाधी प्राप्त करणारा असा गदाधर होता. खर तर मनातील असाधारण असा विश्वास, तीक्ष्ण बुद्धी, निस्वार्थीपणा आणि मनाची पवित्रता हे सर्व गुण लहानपणीच जन्मापासून घेऊन आलेला असा हा गदाधर, तो जर मोठेपणी साधनेला प्रवृत्त न होईल तरच नवल होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी साधनेला सुरुवात सुद्धा केली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण थोडं पुढे जाऊया की साधना म्हणजे काय, तर अर्थात हा आपण पारमार्थिक साधनेचा विचार करतोय. त्याचा अर्थच खूप व्यापक आहे. तो साधक कसा असायला पाहिजे, साधना कशी असायला पाहिजे, याविषयी भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं वगैरे सांगितलेली आहेतच. तसंच योग वासिष्ठ्यामध्ये सुद्धा ज्ञानप्राप्ती करता सांगितलेल्या सप्त भूमिका ज्या आहेत त्याही तितक्या महत्वाच्या आहेत. पण हे सगळं जरी असलं तरी साधना म्हणजे काय याचा आपल्या दृष्टीने आपण जर थोडक्यामध्ये अर्थ पाहायचा ठरवला तर
ठरवलेलं साध्य अर्थात पारमार्थिक ह्याच्यामध्ये स्वस्वरूपाशी एकरूप होणं हेच आपलं अंतिम ध्येय असतं. त्यामुळे किंवा आत्मानुभूती घेणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे ह्या सगळं हे ठरवलेलं साध्य करण्यासाठी मनपूर्वक, नीतीपूर्वक, श्रद्धेनी, सातत्याने आणि योग्य दिशेने प्रयत्न करणं म्हणजे साधना असं म्हणायला हरकत नाही. तर ही साधना जी आहे ती अनेक प्रकाराने करता येते. पण ज्यावेळी अवतार घेतला जातो, त्यावेळेला देव आणि मानव या दोन्हीचे भाव त्यांच्यामध्ये विराजमान झालेले असतात आणि गदाधराचं तसंच होतं. सर्वजण थोडं ते मोठं झाल्यानंतर त्यांना ठाकूर असं म्हणत असत आणि ठाकूर म्हणजे देव, ठाकूर म्हणजे परमेश्वर असाही त्याचा अर्थ होतो. देवाला ज्या वेळेला लोकांसाठी देह धारण करून विविध साधना कराव्या लागतात, म्हणजे हे सगळ्या साधना करत असताना साधक मुमुक्षुत्वापासून साधक आणि पुढे सिद्धत्वापर्यंत पोहोचतो, हे त्यावेळेला देवाला सर्व मानव जातीला दाखवून द्यायचं असतं. आणि त्यामुळे हे सगळं करत असताना तो साधक जो असतो, तो देवाचा अवतार जो असतो, त्याला तर देवाचं मूळ सापडतंच, कारण त्यांनी मानव जन्म घेतलेला असतो. त्यामुळे त्याला तर देवाचं मूळ सापडतंच, पण साधना करणाऱ्याचं देवत्व सुद्धा लोकांना कळतं आणि तेच देवत्व म्हणजे ठाकुरांमध्ये असलेलं परमेश्वर रूप होतं. त्यांनी मानव देह धारण केलेला असल्यामुळे लोकाचाराप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या साधना करणं आवश्यक होतं आणि ह्या सगळ्या साधना ठाकूरजींनी केलेल्या आहेत. देवच कारण नामरूप बदलून इथे आलेला आहे. ठाकूरांनी साधन काळामध्ये हिंदू धर्म मतानुसार सर्व प्रचलित अशा सर्व साधना त्यांनी केलेल्या आहेत. त्यांनी तंत्र साधनेचं सर्व प्रकार शिकलेले आहेत. वैष्णव शास्त्रानुसार वात्सल्य भाव, दास्य भाव, मधुरा भाव, सख्य भाव हेही त्यांनी शिकलेलं आहे, म्हणजे त्याही साधना केलेल्या आहेत. वेदांत शास्त्राप्रमाणे अद्वैत तत्वज्ञानाची सुद्धा त्यांनी साधना केलेली आहे. इतकंच नव्हे तर परदेशीय किंवा विदेशीय इस्लाम पंथ किंवा ख्रिश्चन पंथ यांची सुद्धा त्यांनी साधना केलेली आहे. खर तर आपण नेहमी बघतो की वेगवेगळे संत वेगवेगळी साधना करत असतात आणि ही साधना ज्या वेळेला ते करतात, त्यावेळेला ते कोणी नामसाधना करतं, कोणी योग साधना करतं, कोणी ज्ञान साधना करत असतं. ह्या वेगवेगळ्या साधना वेगवेगळ्या संतांनी केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. पण ठाकूरांच्या बाबतीत असं आहे की ही एकच व्यक्ती चित्तशुद्धी झाल्यानंतर, चित्त शुद्ध करून त्याचं चिंतन करून एकच व्यक्ती एकाच वेळी एकाच जन्मात अनेक साधना करू शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ठाकूरजी, म्हणजेच रामकृष्ण परमहंस. म्हणूनच त्यांना कदाचित अवतार वरिष्ठाय असं म्हणत असावेत. या ठाकूरांच्या अवताराच्या वेळेला मतामतांचा गलबला झालेला होता. प्रत्येकाला आपलाच धर्म, आपलीच साधना श्रेष्ठ वाटत होती. यवनांना त्यांचा इस्लाम धर्म श्रेष्ठ वाटत होता, तर हिंदूंना त्यांचा धर्म प्रिय होता. त्याच वेळेला इंग्रजांना जीझस आपला हा जास्त महत्वाचा वाटत होता. असा हा सगळा मतामतांचा गलबला झालेला होता आणि त्यावेळेला सर्व साधना म्हणजे धर्मश्रेष्ठ अशा सर्व साधना ह्या श्रेष्ठच असतात हे पटवून द्यायचं होतं, कारण लोकांमध्ये वैचारिक गोंधळ झालेला होता. हा लोकांचा गोंधळ कमी करण्यासाठी किंवा तो गोंधळ होऊ नये म्हणून रामकृष्ण परमहंसांनी सर्व साधना करून सर्व धर्मांची मूल तत्व एकच आहेत हे त्यांनी अनुभवाने सिद्ध करून दाखवलं. दया, करुणा, मानवता ही तत्व एकच आहेत. साधना करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतील, साधना करण्याच्या बाह्य कर्म वेगवेगळे असतील, पण तत्व मात्र एक आहे हे त्यांनी अनुभवाने सिद्ध करून दाखवलं. बरं, ह्या सर्व धर्माच्या साधना करून त्यांनी प्रत्यक्ष अनुभव सुद्धा घेतला, पण या कुठल्याही गोष्टीचा त्यांना अहंकार नव्हता. आणि ते मी म्हणत असत
की आईकडे मी रडत रडत जातो आणि आईला म्हणतो मला वेदांत शिकायचंय, मला मंत्रतंत्र शिकायचंय, आणि आई मला सगळं समजावून देते. आई म्हणजे त्यांची माता, जगदंबा काली माता. आणि हा त्यांचा दृढ विश्वास होता. हे सर्व जे काही आहे ते केवळ आईच्या कृपेने होतंय असंच त्यांना वाटत होतं. म्हणजे मी करुनी अकर्ता ही त्यांची भावना होती. आपण जर बघितलं तर साधनेच्या पहिल्या 4 वर्षामध्ये काली मातेची पूजा करून रामकृष्णांनी काली मातेचं दर्शन प्राप्त करून घेतलेलं आहे. माझे गुरुदेव या विवेकानंदांच्या पुस्तकामध्ये विवेकानंद असं म्हणतात, की हळू-हळू दक्षिणेश्वरी मंदिर पूजकाचं काम स्वीकारल्यानंतर त्यांच्या साधना यज्ञाला प्रारंभ झाला. आता त्यांच्या साधना यज्ञाला प्रारंभ झाला याचाच अर्थ यज्ञ म्हणजे इदम न मम या भावनेने केलेलं कर्म. त्यांच्या मध्ये रामकृष्ण परमहंसांच्या मध्ये मनामध्ये एखादी विशिष्ट भावनेचा उदय झाला की खरोखरीच ते त्या उद्देशाने प्रेरित व्हायचे. आणि हे सगळं ज्या वेळेला काली मातेची पूजा ते करत होते दक्षिणेश्वरी, त्यावेळेला सतत 4 वर्ष पूजा केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक असा प्रश्न निर्माण झाला, की मी ह्या चिन्मयी मूर्तीचं नाही, मी ह्या मृण्मयी मूर्तीचं ज्या वेळेला पूजा अर्चा करतोय, म्हणजे या मातीच्या मूर्तीची पूजा अर्चा करतोय, त्यावेळेला या मूर्तीमध्ये खरंच काही चिन्मय तत्व आहे का? हा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्या विचारांनी श्री रामकृष्ण परमहंसांना अगदी पछाडून टाकलं. या मूर्तीच्या काही मागे आहे का? रात्रंदिवस हाच ध्यास त्यांनी घेतला होता. मृण्मयीच्या मागे काही चिन्मयी आहे का? हा ध्यास त्यांनी घेतला होता आणि तिचं प्रत्यक्ष दर्शन होईल का? हाही विचार त्यांच्या मनामध्ये येत गेला. आपण बघितलेलं आहे की नामदेव महाराजांना सुद्धा त्यांनी नैवेद्य देवाला दाखवला, देवाला तो दिला आणि इतके ते भाव व्याकुळ झाले होते की हा नैवेद्य जो तुझा आहे तो तूच खाल्ला पाहिजे. पण दगडाच्या मूर्तीने नैवेद्य खाल्ल्याचं आपल्याला सुद्धा माहिती नाही. पण नामदेवांनी मात्र पूर्ण भावना विवश होऊन तो भाव परिपूर्ण झाला. त्यावेळेला त्यांना त्या दगडाच्या मूर्तीच्या म्हणजे त्या मृण्मयीच्या मागचं चिन्मयी तत्व जागं झालं आणि त्यांनी तो नैवेद्य भक्षण केला. आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो. दाखवतो याचा अर्थ आम्ही त्याच्यापुढे 2 मिनिटं ठेवतो आणि लगेच पानं घ्यायला लागतो आणि नैवेद्याचं ताट कोण घेणार असं विचारतो. याचाच अर्थ तो नैवेद्य देवानी खावा असं आमच्या मनात सुद्धा येत नाही. असा तो भाग वेगळा आहे. पण रामकृष्णांना सुद्धा प्रत्यक्ष दर्शन आपल्याला होईल का या विचाराने अगदी पछाडून टाकलं. ते व्याकुळ होऊन गेले. इतकंच नाही, ते व्याकुळ होऊन गडबडा संबंध त्या फरशीवर लोळत असत असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आपले गुडघे दोन्ही पायांच्या मध्ये हाताने घट्ट धरून ते ठेवत असत, ते डोकं त्याच्यामध्ये घालून बसत असत आणि मग ते नेहमी मनामध्ये हाच विचार करायचे, माते तू खरंच आहेस ना? काही सगळे कवी कल्पना आहे. मग कवी कल्पना नाहीये तर मग मला प्रत्यक्ष का दिसत नाहीयेस? माझ्याशी का नाही बोलत आहेस? मी त्या चिन्मयी तत्वाला, त्या सत्य तत्वाला स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त करतोय. असं म्हणून त्यांचं मन अगदी पिळवटून यायचं. ते कमालीचे बेचैन व्हायचे. एक दिवस या सगळ्यातनं काही निष्पन्न होत नाही हे पाहिल्यानंतर त्यांना आता आपल्या जीवनाची आवश्यकताच नाही असं वाटू लागलं आणि ते बेचैन झाले आणि देवीच्या देवळामध्ये आले. तिथे त्यांना तलवार दिसली आणि ती तलवार जेव्हा त्यांनी पाहिली त्यावेळेला तीच तलवार त्यांनी घेतली आणि आपलं जीवन संपवण्याचा निश्चय केला. ती तलवार स्वतःवरती मारणार तत्क्षणी ते अद्भुत दर्शन त्यांना झालं. पूर्वी कधीही न अनुभवलेला एक आनंदाचा स्रोत त्यांच्या अंतरंगामध्ये वाहत चालला होता. त्या आईच्या चिन्मय अस्तित्वाचा त्यांना प्रत्यय येत होता. मृण्मयीच्या पाठीमागे असलेलं ते चिन्मयी तत्व त्यांना दिसत होतं. ते हे सगळं जर आपण पाहिलं तर आपल्याला वाटतं हा काहीतरी चमत्कार आहे की काय? पण हे चमत्कार म्हणून पाहायचं नाही, हे मी आधीच सांगितलं होतं आणि ते सोडूनही द्यायचं नाही, कारण हे साधकासाठी आहे.
जेव्हा श्रद्धा, सातत्य, तळमळ, व्याकुळता हे सर्व ईश्वर प्राप्ती करता त्या ध्येयाने प्रेरित होण्याकरता आहे, हे साधकाच्या जेव्हा लक्षात येतं, त्याच वेळेला तो साधना परिपूर्ण करू शकतो. हे प्रत्येक साधकाने आपल्या हे सगळं रामकृष्ण परमहंसांनी साधकांना आपल्या अनुभवातनं सांगितलं आहे. हे प्राप्त करणं महत्वाचं आहे. हे सगळं असताना सुद्धा आपल्या एक लक्षात येतं, की साधनेमध्ये सातत्य हवं, श्रद्धा हवी, अगदी सर्वस्व अर्पण करण्याची म्हणजे समर्पण करण्याची बुद्धी हवी. हे समर्पण असावंच लागतं. हे सगळं ज्यावेळेला आपण ऐकतो, त्यावेळेला आपल्या एक आणखीन गोष्ट लक्षात येते, की रामकृष्ण परमहंस ज्यावेळेला बोलतात, तेव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. ते एकदा असं म्हणाले होते, "अरे योग्य काली होईल, योग्य काली समजू शकाल. योग्य काली होईल, योग्य काली समजू शकाल." बी पेरताच कधी फळ येतं का? आधी त्याचा अंकुर व्हावा लागतो, मग रोप यावं लागतं, मग झाड व्हावं लागतं, मग फूल व्हावं लागतं, मग त्याचं फळ येतं. मग हे जर फळ पदरात पडायचं असेल, तर असं करून चालणार नाही. त्यात सातत्य हवं. आम्हाला साधक समजतो. 4 पुस्तकं वाचली, की आम्हाला साधक समजतो. 2 वाक्य बोलता यायला लागली, की आम्ही म्हणतो आम्ही साधक आहोत. पण आम्ही साधक नसतो आणि आम्ही साधक आहोत हे आम्हाला वाटणं हेच बाधक असतं. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कारण इथे आम्हाला फक्त लोकांची वाह हवी असते. आमचं कार्य हे सुद्धा लोकेशनाने भरलेलं असतं. पण आमचा अहंकार मावळलेला नसतो. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे अहंकार आधी पूर्ण मावळावा लागतो आणि अहंकार मावळल्याशिवाय साधक होता येत नाही. आणि हा अहंकार मावळल्यानंतर योग्य काळी म्हणजे अहंकार मावळल्यानंतर योग्य काली योग्य काली समजू शकाल. आता योग्य काळ कोणता? तर अहंकार मावळणं आणि नंतर योग्य काली समजू शकाल म्हणजे तिच्याशी एकरूप होऊ शकाल. नाही तीच तुम्ही होऊन जाल. आज आपल्याला असं होतं, की मी सद्गुरू केला, मी साधना करतेय, मी जप करतेय, पण लगेच आमचे हात पोचले असं आम्हाला वाटायला लागतं आणि आम्ही सांगायला लागतो, मी अमक्या-तमक्यांना सद्गुरू केला. मी त्यांची उपासना करते, मी साधना करते. हे सगळं ह्याच्यामध्ये मी आहे ना. मग हा जर मी आहे, तर मग साधना आणि अहंकार जाणार कसा? तर अहंकार गेल्याशिवाय साधना परिपूर्ण होत नाही, हेच त्यांना सांगायचं आहे. दुसरा भाग आहे, की परमहंस असं म्हणतात, की त्याग आणि स्वयं याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या योगे इंद्रिय आणि मनाला वश करून साधकाचं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र होतं. तेव्हा मनच त्याचं गुरु होतं. वाक्य थोडं अवघड आहे. याची जाणीव आहे मला कारण ते परमहंसांचं वाक्य आहे. आणि हे जे मन आपलं गुरु होतं, त्यावेळेला तेच आपल्याला योग्य काय, अयोग्य काय हे सांगत राहतं. आणि अशा वेळेला एक निराळाच देह धारण करून दुसऱ्या व्यक्तीप्रमाणे ते आपल्या समोर उभं राहतं, हा त्यांचा अनुभव आहे. त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण देते. खरं म्हणजे ते उदाहरण अगदी क्षुल्लक आहे, याची मला जाणीव आहे. आपण पिक्चरमध्ये हिरो बघतो आणि हिरोचं मन द्विधा होत असतं. आणि ते द्विधा मन आपल्याला कळावं म्हणून एका ठिकाणी हिरो दाखवतात आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचं दुसरं मन दाखवतात. आणि मग नेहमीप्रमाणे तो हिरो व्यवस्थित विचार करतो वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या, की त्यांच्यामध्ये संघर्ष होतो आणि मग तो संघर्ष झाल्यानंतर सत्याचा जय वगैरे, वगैरे आपण सगळं बघतो. म्हणजे थोडक्यात त्या हिरोचं चांगलं जे मन असतं, ते मन त्याला उपदेश करतं. त्यावेळेला आपल्याला 2 हिरो दिसतात की नाही एकाच ठिकाणी. तसंच काहीसं पण अर्थात हे साधनेच्या बाबतीत आहे. ही अवस्था यायला खूप वेगळा हे अनुभव असावा लागतो. हा निराळा देह धारण करून समोर जो उभा राहतो ते दुसरं मन असतं, हे त्यांना सांगायचंय आणि ह्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. एक दिवस ते ध्यान करीत बसले होते, त्यावेळेला एकदम टोकदार असं त्रिशूळ घेऊन एक संन्यासी त्यांच्या देहातनं बाहेर पडला. आणि तो संन्यासी म्हणाला, आधी पहिले मनातनं सगळे विचार, कामना सगळं बाजूला काढून टाक
आणि हे जर तू काढलं नाहीस तर मी तुझा भोसकून खून करीन, कारण तुला आता इष्ट देवतेचं स्मरण करायचं आहे, इष्ट देवतेचं चिंतन करायचंय, बाकी सगळ्या गोष्टी मनातनं काढून टाक. हे न करशील तर मी तुझ्या छातीत हे त्रिशूळ भोसकीन, असं म्हटल्याबरोबर त्याच वेळेला शरीरातून दुसरा भोग वासनामय पुरुष बाहेर पडला आणि पहिल्या संन्यासाने त्याला मारलं. ही घडलेली गोष्ट रामकृष्ण परमहंस आपल्याला सांगतात. आणि हे सगळं वर्णन आपण वाचतो त्यावेळेला हाही चमत्कार नाही, हे स्वानुभवाधिष्ठित आहे. साधन कालाच्या वेळेला पहिल्या 4 वर्षामध्ये त्यांना जगदंबेचं दर्शन झालं होतं. आणि आता जे त्या सत्पुरुषांनी, त्या संन्यासानी सांगितलं होतं की इष्ट देवतेचं चिंतन कर, ते म्हणजे ते चित्त कुलदेवता रघुबीराची उपासना कर, हा संदेश त्याच्यातनं होता. आता रघुवीरा हे त्यांचं कुलदैवत आहे आणि त्यामुळे रघुवीराची उपासना करायची म्हणजे हनुमंतासारखी दास्य भक्ती करणं आवश्यक आहे. त्याशिवाय श्रीराम दर्शन होणं शक्य नाही, हे ते जाणून होते. त्यांनी हनुमंत भावाचा आरोप आपल्या स्वतःवर करून घेतला आणि त्यांनी दास्य भक्ती सुरू केली. ह्या ठिकाणी त्यांचं द्विधा झालेलं मन त्यांना एकनिष्ठ व्हायला सांगितलं, ते दास्य भक्ती करायला. आणि मग त्यांनी हनुमंतांचं चिंतन करायला सुरुवात केली आणि त्याच्याच प्रमाणे ते राहायला लागले. त्या आदर्शाशी ते भावनेने इतके एकरूप झाले की ते हनुमंताप्रमाणेच वागायला लागले. हनुमंतासारखंच चिंतन, हनुमंतासारखंच वर्तन आणि हनुमंतासारखाच दास्य भाव त्यांच्यामध्ये निर्माण झाला. आपल्याला माहितीये की अन्न वस्त्र निवारा याच्यामध्ये मानव देह जवळजवळ 70-80% त्यानेच त्याचं जीवन व्यापलेलं असतं. म्हणून शंकराजवळ हनुमंतानी असं मागितलं होतं, मला नराचा जन्म नको, मला जर साधना करायची असेल तर वानराचा जन्म दे, की ज्या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी वेळ घालवण्याची गरजच नाहीये. तसंच काहीसं इथे परमहंसांनी म्हणजे ठाकूरांनी केलेलं आहे. त्यावेळेला त्या हनुमंताच्या रूपाशी ते इतके एकरूप झाले होते की नेसूंचं धोतर सुद्धा ते कमरेला शेपटाप्रमाणे बांधत असत, उड्या मारत असत, या झाडावरून त्या झाडावर जात असत आणि खायला फक्त ती फळं खात असत. म्हणजे आणि तोंडाने सातत्याने रघुबीर 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 असंच नाव घेत असत. ही सगळी साधना करत असताना त्यांचा आपण सांगायचं झालं तर त्यांच्या पाठीच्या कण्याच्या खालचं टोक थोडंसं वाढलं होतं, 1-1.5 इंच वाढलं होतं. म्हणजे ते किती एकरूप झाले होते ते आपल्या लक्षात येईल. भूशृंड ऋषींच्या बाबतीतही असं झालं होतं असं म्हणतात. आता ही सगळी साधना करत असताना त्या भावाशी किती एकरूप व्हावं लागतं आणि ते एकरूप झाल्याशिवाय ती साधना साध्य होत नाही, हे त्यांनी या दास्य भावाच्या साधनेतून त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. ही सगळी साधना पूर्ण होत असताना दास्य भावाची ते एकदा पंचवटीमध्ये बसले होते. त्यावेळेला एक अनुपम अशी ज्योतिर्मय स्त्री त्यांच्या जवळ आली. तिच्या मुखावरती अपूर्व तेज होतं. तिच्या येण्याने सगळा परिसर उजळून टाकला होता. आता कोण बरं असेल ही, असं त्यांना वाटत होतं. तोच एक वानर त्यांच्या त्या स्त्रीच्या पायाशी आलं आणि हुप हुप करायला लागलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ही सीतामाई आहे. सीता हा शक्ती, श्रीमद हनुमान कीलकम असं जे आपण म्हणतो त्याचा प्रत्यय त्यांना आला. आणि हे जे तत्क्षणी त्यांनी मोठ्याने हाक मारली, सीतामाई आई आई असं करून ते तिच्या पायावर लोळण घेणार. तोच ते तेजस्वी अशी ते शक्ती होती ती त्यांच्या शरीरात प्रविष्ट झाली. सीता देवीनी आपलं स्मित म्हणजे निरागस स्मित हास्य रामकृष्णांच्या ठाई संक्रमित केलं, असं वंदनीय शारदानंद सांगतात. ठाकूरांनी त्यांची ही सगळी दास्य भक्तीची साधना झाल्यानंतर कालवडीला ते असताना अनेक साधू तिथे येत असत. आणि हे साधू लोक दिशा जंगल म्हणजे शौचाधिकासाठी एखादं जंगल वगैरे आहे ना, अशी निर्जन जागा आणि भिक्षांना असं सगळं बघून तिथे आपलं आसन जमवतात.
अशा पद्धतीने तिथे बरेच साधू तिथे येत असत आणि रामकृष्ण परमहंस जे संन्यासी येत असत त्यांच्याबरोबर वेदांताची चर्चा सुद्धा करत असत. हे सगळं करत असताना पुढे वैष्णव तंत्रज्ञानाप्रमाणे ते सखी भावाकडे वळले. त्यांचं मन तिकडे आकृष्ट झालं आणि आपण जगन्मातेची सखी आहोत असं समजून स्त्री वेशात ते तिचं दर्शन घेऊ लागले. तिला पंख्यानी वारा घालू लागले, दागिन्यांनी सजवू लागले, माळा करून तिच्या अंगात घालू लागले. स्त्री वेशामध्ये ते स्वतः राहून या सगळ्या गोष्टी करायला लागले आणि हळूहळू सख्य भावाची परिणिती जगदंबेची सखी म्हणून ते तिथे तयार झाले. एका पुरुषाने स्त्री वेश धारण करून त्या भावामध्ये राहणं अत्यंत अवघड साधना आहे. या ठिकाणी लोकनिंदा सहन करावी लागते, पण तुल्य निंदा स्तुतिर्मौनी अशी ज्यांची व्रत ज्यांनी घेतलेला आहे, अशी ज्यांच्या चित्ताची धारणा आहे, त्यांना हे काहीच अशक्य नसतं, कारण तिथे मनाची शुद्धता आणि पवित्रता महत्वाची आहे. साधना करताना आपल्याला अनेक ठिकाणी निंदा सहन करावी लागते, तरी सुद्धा आपण त्या निंदेकडे दुर्लक्ष करून आपली साधना परिपूर्ण करणं हे यातून आपल्याला शिकायचं आहे. गुलाबराव महाराज यांनी सुद्धा अशा पद्धतीने स्त्री वेशामध्ये कांताभावाची साधना केलेली आहे. तसंच रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा केलेली आहे. पण त्यापूर्वी जर आपण बघितलं तर रामायत पंथी जटाधारी बाबा तिकडे आले होते आणि त्यांनी रामलल्लाची एक बालक मूर्ती, गोपाळकृष्णाची जशी लहानपणची मूर्ती असते तशी रामाची लहानपणची मूर्ती, बालमूर्ती म्हणजे रामलल्लाची मूर्ती, ही रामलल्लाची मूर्ती त्यांना दिली होती. जटाधारी बाबांना त्याच्याबद्दल अत्यंत प्रेम होतं आणि जटाधारी बाबांच्या बाबतीमध्ये ते रामलल्लाच्या सेवेमध्ये कायम राहायचे. त्यांचा तो अद्भुत असा अनुराग, त्यांचं त्याच्याबद्दलचं प्रेम याचा उल्लेख ठाकूरांनी वारंवार त्यांच्या वचनामृतामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. रामलल्लाच्या सेवेमध्ये सदोदित तन्मय राहणाऱ्या या जटाधारी बाबांना त्या राममूर्तीचं दर्शन सुद्धा होत असे आणि त्यामुळे रामकृष्ण परमहंसांची त्यांच्यावर एक प्रकारची श्रद्धा बसली, निष्ठा बसली. आधीच जगदंबेची सखी म्हणून वावरत असताना प्रकृती भावाच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या मनामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला आणि हा वात्सल्य भाव त्यांच्याकडे आकृष्ट होऊ लागला आणि ते त्या रामलल्लाच्या मूर्तीमध्ये रमून जाऊ लागले. त्यांना काळ वेळेचं कसलंच भान राहत नव्हतं आणि या सगळ्या ह्याच्यात सातत्याने त्याचं लालन पोषण करणं, त्याचे लाड करणं, ह्या सगळ्या प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण झाल्या आणि एखाद्या सेवेचा किंवा एखाद्या भावाची चरमसीमा गाठणं हे त्यांचं ध्येयच असायचं आणि ते गाठल्याशिवाय ते स्वस्थ बसत नसत. जटाधारी बाबांचं सुद्धा तसंच होतं. रामलल्लाच्या बाबतीत ठाकूरांनी नैवेद्य दाखवला की तो मात्र खात असे. ठाकूरांवरची रामलल्लाची प्रीती सुद्धा वाढत होती आणि ठाकूरांची सुद्धा त्याच्यावरची प्रीती वाढत होती. थोडक्यात जर सांगायचं झालं तर जटाधारी बाबा म्हणजे देवकी आणि ठाकूर म्हणजे यशोदा, असं दोघे मिळून त्याचं सर्व करत होते. आता जटाधारी बाबांच्या खोलीमध्ये रामकृष्ण असायचे तोपर्यंत रामलल्ला ठीक असायचा, पण ते जायला लागले की तोही त्यांच्या मागणं जायचा. इतकंच नाही, आपण लहान बाळाला जेव्हा लाह्या खायला देतो ना, तोही प्रसंग त्यांनी इथे सांगितलाय की रामलल्लाची नाजूक जीभ त्या लाह्यांमधल्या फोलपटाने चिरली गेली, त्यातनं थोडंसं रक्त आलं. ह्या सगळ्या प्रसंगाचं वर्णन करताना रामकृष्णांचं गळा दाटून यायचा. ते ओक्साबोक्षी रडायला लागायचं, जणू काही हा प्रसंग आत्ताच घडलेला आहे. या सर्व गोष्टी ऐकताना आमच्यासारख्या मायाबद्ध लोकांना असं वाटतं की हे काय काहीतरीच सांगतायत आणि आम्ही स्तंभित होऊन जातो. पण ह्या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर ठाकूर हे त्याच्यामध्ये आसक्ती ठेवून नव्हते. आम्ही राहतो ते आसक्ती ठेवून राहतो आणि आसक्ती ही अशी गोष्ट आहे, आसक्ती आसक्ती है जा नाही सकती. त्यांच्या बाबतीत मात्र तसं नव्हतं आणि
ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जटाधारी बाबा सुद्धा त्याला ओढून ओढून आपल्याकडे जेवायला आणायचे. त्यावेळेला ते ठाकूरांना सोडून जायचं. ते ठाकूरांना तो सोडून जात नसे, आणि तो सोडून जात नसे तर हे सगळं बघून जटाधारी बाबांना सुद्धा थोडंसं वाईट वाटायला लागलं. आणि जटाधारी बाबांनी हळूहळू ठाकूरांना ती रामलल्लाची मूर्ती देऊन ते तिथनं निघून गेले. ह्या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की ठाकूर जे करायचे ते मनापासून करायचे, पण मनापासून केलं तरी त्यात अडकायचं नाही, हे तो संदेश आपल्याला देत आहेत. करायचं सगळंच आहे पण त्यात अडकायचं नाही, हे महत्वाचं आहे. ठाकूर ते ममत्वाने सगळे वेढून गेलेत की काय असं आपल्याला वाटायचं. ते तसं दाखवत पण असायचे, पण जटाधारी बाबांची त्या रामलल्ला बद्दलची जी आसक्ती होती ती त्यांनी पूर्णपणे नष्ट केली आणि ते त्याला सोडून निघून गेले. ह्याच्यामध्ये नंतर जर आपण पाहिलं तर रामकृष्ण परमहंस हे रामलल्लामध्ये कधीही गुंतलेले नाहीत. पुढे वैष्णवाचार्य मधुरा भाव जो असतो त्यामध्ये त्यांनी ठाकूरांनी आपलं राधेची भक्ती केली. राधेच्या कृपेशिवाय श्रीकृष्णाचं दर्शन नाही, आणि राधेची मूर्ती जी आहे ती सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट झालेली आहे. आणि तेव्हापासून ते स्वतःला राधा समजू लागले आणि मधुरा भावाची पराकाष्ठा त्यांनी केलेली आहे. याच्यामध्ये आपण श्रीकृष्णाचे अंश आहोत आणि मी राधा आहे, मी त्याची पत्नी आहे, मी त्याची कांता आहे, या भावाने ते राहत होते. प्रत्येक साधनेमध्ये ते समरस होऊन जायचे. गुलाब महाराजांचं उदाहरण दिलं ते ह्यासाठी दिलं होतं की ते सुद्धा स्त्री भावामध्ये राहिलेले आहेत. आपल्याकडे व्यवहारामध्ये आपण जर बघितलं तर मी स्त्री, मी पुरुष, ह्या ज्या भावना आहेत त्या फार प्रबळ आहेत. आपण वागताना, बोलताना, व्यवहार करताना ही भावना पाळत असतो. आणि ज्या वेळेला ही भावना आपली प्रबळ असते तेव्हा आमच्यामध्ये मी स्त्री, मी पुरुष ही भावना असते. पण ज्या वेळेला साधक पुरुष आपलं पुरुषत्व विसरून स्त्री भावना धारण करतो आणि ती भावना वृद्धिंगत करतो, त्याची परिसीमा गाठतो, त्यावेळेला त्याला ती स्त्री भावना टाकताना काहीही वाटत नाही. आणि त्याच्यामध्ये त्या भावाची अवस्था त्याला प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये स्त्री भावनाही राहत नाही आणि पुरुष भावनाही राहत नाही. हा मध्ये तो भावातीत होऊन जातो, म्हणजे महाभाव अवस्था त्याला प्राप्त होते. जन्मभर साधना करून एखाद्या भावामध्ये सिद्धी एखाद्याला प्राप्त होते, पण परमहंसांनी अशी 19 भावामध्ये सर्व साधना केलेल्या आहेत. श्रीकृष्णाचं त्यांना दर्शनही झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या साधना करताना त्यांनी त्या कलकत्त्यामध्ये केलेल्या आहेत, कुठे निर्जन वनवासात जाऊन वगैरे केलेल्या नाहीत. म्हणजे सर्व लोकांमध्ये राहूनही आपल्याला भावातीत होता येतं, हे त्यांनी या साधनेमधनं आपल्याला दाखवून दिलं. फक्त त्या साधनेशी एकरूप व्हावं लागतं, त्याची चरम सीमा गाठावी लागते. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. श्रेष्ठ मधुरा भावाची भक्ती किंवा त्याची परमसीमा गाठल्यानंतर त्यांनी वेदांतामधल्या अद्वैत भावनेची साधना केलेली आहे. या अद्वैत भावनेची साधना करताना त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी परिव्राजक तोतापुरी गोस्वामी यांचं त्यावेळेला आगमन झालं होतं. आणि ह्यांना या तोतापुरी महाराजांना निर्विकल्प समाधी साधलेली होती. अद्वैत भावाची साधना ही अत्यंत अवघड आहे. आता त्यांनी विचारलं की तुला वेदांताची साधना करायची आहे का? त्यावेळेला ते म्हणजे थांब आईला विचारून येतो, कारण प्रत्येक गोष्ट आईला विचारून करायची हेच त्यांनी ठरवलेलं होतं. आत्ता मी आईला विचारून येतो असं त्यांनी सांगितलं. आणि ते ठाकूर धावत आईकडे पळत गेले. आणि पळत गेल्यानंतर त्यांनी विचारलं, आई मी ही साधना शिकू का? ते म्हणले, अरे जा जा शिक ना, त्या तुला शिकवण्यासाठीच मी त्यांना इथे आणलेलं आहे. हे म्हटल्यावर त्यांना इतका आनंद झाला आणि ते तोतापुरी महाराजांकडे आले. आणि आल्यानंतर ते म्हणाले, आईला विचारून येतो म्हणजे? ते म्हणले, मी माझ्या मातेला विचारून आलो. ती माझी माता म्हणजे जगदंबा काली माता. आता जर आपण बघितलं तर अद्वैत साधनेमध्ये त्रिगुणमयी माया, जगदंबा,
हे सगळ्यात आड येणारं तत्व आहे. माया ही आड येणार आहे आणि जगदंबा म्हणजेच माया आहे, तीच त्याची शक्ती आहे. हे जर माहिती आहे, हे सगळं माहिती असून सुद्धा महाराजांनी म्हणजे तोतापुरी महाराजांनी यांना ती साधना, अद्वैत साधना शिकवायला सुरुवात केली आणि त्यांना असं वाटलं मी एकदा ही साधना शिकवायला त्यांना सुरुवात केली की त्यांचा हा भ्रम, माया, जगदंबा सगळं ते विसरून जातील. आणि म्हणून त्यांनी त्यांना या त्यागव्रताचं सगळं अवलंबन करायला सांगितलं. विरजा होम, संन्यास दीक्षा दिली. विरजा होम म्हणजे साधक आपलं श्राद्ध करतो त्यावेळेला विरजा होमाचे मंत्र म्हटले जातात. आणि हे जे आहे ते सगळं त्यांनी केलं आणि त्यांना संन्यास सुद्धा दिला. ज्या वेळेला तोतापुरी महाराजांनी रामकृष्णांना संन्यास दिला, खरं म्हणजे त्यांचं आधीचं नाव गदाधर होतं, त्यानंतर लोक त्यांना ठाकूर म्हणत होते, पण याच्यानंतर तोतापुरी महाराजांनी त्यांना रामकृष्ण हे नाव दिलेलं आहे संन्यास घेतल्यानंतर. आणि हे संन्यास घेतल्यानंतर तोतापुरी महाराजांनी त्यांना ती अद्वैताची साधना करायला शिकवली. आता हे करत असताना एक गोष्ट आहे की रामकृष्ण परमहंस तोतापुरी महाराजांना लँगटा म्हणत असत. लँगट्या म्हणजे काय, तर खरा त्या लँगटाचा अर्थ नग्न असा आहे. पण इथे मात्र आपण असं घ्यायचंय की सर्व संग परित्याग झालेले असे तोतापुरी महाराज. तर आता हे सगळं करून देत असताना तोतापुरी महाराजांनी खूप श्रम घेतले. त्यांना अगदी समाधीपर्यंत न्यायचं ठरवलं. पण हे सगळं करत असताना ते म्हणायचे हा लँगटा ना अगदी कंबर कसून माझ्या मागे लागलेला आहे. पण मी तरी काय करणार, समाधीमध्ये मी जातो त्यावेळेला माझं मन निर्विषय होतं आणि आईची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहते, त्याला मी काय करणार. हे सांगितल्यावर मात्र तोतापुरी महाराज इतके चिडले त्याच्यावरती आणि त्यांनी लांबून बाहेरून जाऊन एक सुईसारखं तीक्ष्ण असं टोक असलेला काचेचा तुकडा ते घेऊन आले आणि तो काचेचा तुकडा त्यांनी रामकृष्ण परमहंसांच्या 2 भुवयांच्या मध्ये खोचून धरला. आणि हा खोचून धरला असं नाही, म्हणले मन इथे एकाग्र कर, मन इथे एकाग्र कर. आणि हे नाही हो मला आई दिसतीये, मला आई दिसते असं ते जेव्हा म्हणत म्हणत राहिले तेव्हा ते म्हणाले की हे ज्ञान खड्ग घे आणि मारून टाक त्या जगदंबेला. त्यांना त्यांचं मन तयार होईना, पण तेवढ्याच जोरात त्यांनी तो काचेचा तुकडा कोचायला सुरुवात केली, रक्त व्हायला सुरुवात झाली आणि ते म्हणले पहिलं ज्ञान खड्ग घे, मार त्या जगदंबेला, मार त्या जगदंबेला, इतकं त्यांनी सांगितलं. आणि अगदी अशक्य असणारी ही गोष्ट त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी केली. अर्थात ही शक्ती जी आहे ती जगदंबाच आहे आणि ती शक्ती त्यांना ह्या जगदंबेनीच दिली, म्हणून ते सर्व शक्य झालं. अशा अनेक वर्ष सतत परिश्रम ज्यांना घ्यावे लागतात ती ही सर्व गोष्ट समाधीपर्यंत जाणं, माया जगदंबेचा त्याग करून जाणं, हे सर्व रामकृष्ण परमहंसांना 3 दिवसात जमलं. आता हे सगळं बघितल्यानंतर रामकृष्णांनी आपल्या ज्ञानरूपी खड्गाने आपल्या मार्गातून जगदंबेला सुद्धा दूर केलं. त्यावेळेला त्यांच्या अलौकिकत्वाची परीक्षा जटाधारी बाबांनी तोतापुरी महाराजांनी घेतली आणि ही त्यांनी त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यांची साधना अलौकिक आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना परमहंस ही पदवी दिली. म्हणून आपण रामकृष्ण परमहंस असं म्हणतो. ही परमहंस पदवी सुद्धा त्यांनी दिलेली आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे संन्यास घेतले जातात, गिरी, हंस, तीर्थ, अरण्य. हे गोविंद गिरी आपल्याला माहिती आहेत, हंस म्हणजे परमहंस तर आहेच आहेत, तीर्थ म्हटलं तर रामानंद तीर्थ आहेत, अरण्य म्हटलं तर विद्यारण्य स्वामी आहेत, विविदिशा हाही एक संन्यासाश्रम आहे, म्हणजे संन्यास घेण्याचे प्रकार आहेत. विविदिशानंद, विविदिशानंद म्हणजे विवेकानंद, त्यांनी तो संन्यास घेतलेला आहे. सहज जाता जाता उल्लेख केला. असो, पुढे जाऊया. हे सगळं झाल्यानंतर तोतापुरी महाराज तिथून निघून गेले, पण त्यानंतर रामकृष्ण परमहंस 6 महिने निर्विकल्प समाधीमध्ये होते. हे सगळं झाल्यानंतर जगदंबेची अशरीरी वाणी जी होती ती त्यांना म्हणायला लागली, भावमुखी रहा,
तू लोककल्याणासाठी भावमुखी राहा. भावमुखी राहा, भावमुखी राहा म्हणजे विश्वव्यापी हो. आम्ही नेहमी मी, माझा मुलगा, माझी बहीण, माझा नवरा या सगळ्या ह्याच्यामध्ये संकुचित भावनेने वावरत असतो. पण हे विश्व होऊनी विचारे विश्वा माझी, हे व्यापक दृष्टिकोनातनं होणं म्हणजे ज्याच्यापासून सगळे भाव निर्माण झालेत किंवा सगळं भाव निर्माण झालेले आहेत, त्याच्या ठिकाणी जाऊन स्थिर राहणं म्हणजे भावमुखी होणं. आणि हे सगळं झाल्यानंतर ही हाक ते जगदंबेची ऐकू आली आणि ते त्यातनं बाहेर पडले. आणि ते आईकडे धावत धावत गेले आणि म्हणाले, हे ज्ञान अज्ञान, धर्म अधर्म, पाप पुण्य ही सगळी माळ मी तुला अर्पण करतो. मला फक्त तुझी शुद्ध भक्ती दे. हे सगळं ठाकूरांनी वेदांत ज्ञान प्राप्त केल्यानंतर केलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे त्यांच्या इथे हलदारी बाबा आलेले आहेत. हलदारी बाबा म्हणजे खरं म्हणजे ठाकूरांचं चुलत भाऊ बरं का. वडील क्षुदीराम, त्यांचा भाऊ कनाई आणि त्याचे पुत्र रामतारक म्हणजेच हलधारी बाबा. आता हे हलधारी बाबा त्यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते, पण निष्ठावंत वैष्णव होते आणि त्यांना वाक्सिद्धी म्हणजे त्यांना वाक्सिद्धी होती. आता ते ज्या वेळेला इथे आले त्यांच्याकडे त्यांनी हठयोगाची वगैरे साधना केलेली आहे, पण लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली आणि ती कुजबूज रामकृष्ण परमहंसांचं काय होतं, त्यांच्या आत बाहेर काही राहत नसे, त्यामुळे ते मोकळेपणाने बोलत असत. आणि त्यांनी हलधारी बाबांना सांगितलं सुद्धा की तुम्ही जी तंत्रोक्त साधना करतायत ना, म्हणून लोक तुम्हाला हसतात. आता हे सांगितल्यावर ते इतके काही चिडले, रागावले. ते म्हणले, हा लहान असून मोठं असे वाक्य तुझ्या तोंडातून येतात. असं म्हटल्यावरती त्यांनी वाक्सिद्धी असलेल्या जटाधारी बाबांनी त्यांना तुझ्या तोंडातून रक्त पडेल असं सांगितलं. आणि हा शाप खरा ठरला हे आपल्याला माहिती आहे. रामकृष्ण परमहंसांना शेवटी कॅन्सर झाला होता तोंडाचा. असो, तर त्यांच्यात वादविवाद होत असत, पण ह्यांचं मन नेहमी शुद्ध असल्यामुळे ते त्यांच्याकडनं त्यांनी प्राणायाम, हठयोग या सगळ्या साधना त्यांच्याकडनं त्यांनी केल्या, कारण या साधना सिद्ध पुरुषाच्या सहवासातच करायच्या असतात, त्या त्यांनी केल्या. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनात विवाह, आता विवाह म्हटलं की आपली फार वेगळी कुटुंबाची कल्पना वगैरे असते, पण रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील विवाह म्हणजे विवाहित जीवनाचा उच्च आणि पवित्र असा आदर्श होता, जो त्यांच्या साधनेच्या आड कधीही आला नाही. कारण रामकृष्ण परमहंसांबद्दल काहीही सांगताना त्यांची शक्ती असलेल्या शारदेला तिचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, म्हणून हा उल्लेख. रामकृष्ण परमहंस ज्या वेळेला स्नानावरून येत असत, स्नान करून येत असत, तेव्हा माताजी त्यांच्या खोलीमध्ये जात असतात आणि माताजी ते ताट मांडून त्यांना ते जेवायला घालत असत. जेवणाच्या वेळेला माताजी त्यांच्याशी वेगवेगळ्या गोष्टी करत असत. त्याचा उद्देश हा असे की जेवता जेवता तरी यांची कुठे भावसमाधी लागू नये, ते अन्न त्यांनी ग्रहण करावं आणि भावसमाधी लागू नये. आणि ही भावसमाधी लागू न देण्याचं काम फक्त माताजींनाच शक्य होतं, बाकी कुणालाही नाही. ही त्यांची शक्ती आहे आणि तिला ते जगदंबा स्वरूप मानत होते, हे महत्वाचं आहे. म्हणून त्यांचा जो विवाह आहे तो अत्यंत उच्च आणि पवित्र असा मानला जातो. यानंतर त्यांच्या जीवनामध्ये भैरवी ब्राह्मणी तिचं आगमन झालं. भैरवी ब्राह्मणी, काही जण या रामकृष्णांना पगला भगत वगैरे म्हणत असत बरं का, पागल पुजारी, पगला भगत, आणि हे सगळं म्हणत असत ते त्यांच्या पथ्यावरच होतं. कारण जे काही कोणी त्यांच्या दृष्टीने महत्वाचे नव्हते, योग्य नव्हते, किंवा ज्यांना कुणाला रामकृष्णांच्या बद्दल फारसा आदर नव्हता, ते आपोआपच दूर झाले आणि त्यांचे निष्ठावंत लोक मात्र त्यांच्या जवळ राहिले. ते त्यांना कधीच पगला भगत म्हणत नसत, कारण त्यांना त्यांची साधना माहिती होती. एकदा दक्षिणेश्वरी असताना मंदिराच्या आवारामध्ये गंगेच्या काठी सुंदर फुलं वगैरे अशी एक फुलांची बाग होती. तिथे रामकृष्ण ती
फुलं तोडायला वगैरे गेलेले होते. जगदंबेच्या हारासाठी फुलं गोळा करायला गेले होते. त्यावेळेला एक लांब सडक केस असलेली, मोकळे केस सोडलेली, हातात पुस्तकांचं गाठोडं घेतलेली, अशी भैरवी वेशातली, म्हणजे भगवं वस्त्र नेसलेली, परिधान केलेली स्त्री त्यांनी पाहिली. आणि नंतर ती पाहिल्यानंतर त्यांची दृष्टादृष्ट फक्त झाली असेल आणि ते परत आले. पण त्यांचा जो भातचा हृदय होता ना, त्या हृदय बरोबर ती त्यांच्या खोलीमध्ये आली. आणि एखादं लहान मूल आपल्या आईशी बोलावं, त्याप्रमाणे त्यांनी गप्पा-गोष्टी सुद्धा केल्या. हळू-हळू हे प्रेम आणि वात्सल्य वाढायला सुरुवात झाली. पण लोकांनी या पवित्र संन्यासिनीबद्दल शंका घेऊ नये म्हणून ठाकूरांच्या सांगण्यावरून ती देवमंडळ या घाटावर राहायला गेली. पण या सगळ्या भैरवी ब्राह्मणीकडनं 64 तंत्र साधना ज्या होत्या, म्हणजे साधनेमध्ये तंत्र साधना ज्या सांगितलेल्या आहेत 64, त्या सर्व त्यांनी हस्तगत केलेल्या आहेत. त्या साधना तिच्या म्हणजे अधिपत्याखाली त्यांनी त्या सर्व सफल केलेल्या आहेत. 2-3 दिवसापेक्षा त्यांना कधीही वेळ लागलेला नाही. आणि कोणतीही साधना करण्यापूर्वी ते जगन्मातेची परवानगी घेत असत आणि ती परवानगी मिळाली की ते उत्साहाने साधनेला लागत असत. एक दिवस तिन्ही सांजा झाली असताना भैरवी ब्राह्मणीने, कारण ही तंत्र साधनेची गोष्ट आहे आणि त्यातला फक्त 1-2 गोष्टी फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करते. ही तंत्र साधना ज्या वेळेला ते शिकत होते त्यावेळेला तिन्ही सांजा झाल्यानंतर भैरवी ब्राह्मणीने एका सुस्वरूप अशा तरुण स्त्रीला तिथे आणलं. आणि तिथे आणल्यानंतर ठाकूरांनी तिची जगदंबा म्हणून पूजा करावी असं सांगितलं. ठाकूरांनी ती केली सुद्धा. पण त्यानंतर तिला विवस्त्र केलं आणि विवस्त्र अशा त्या स्त्रीच्या मांडीवर बसून रामकृष्णांना जप करायला सांगितला, समाधी लावायला सांगितली. ही केवढी मोठी आपली परीक्षा आहे. एका परस्त्रीच्या, विवस्त्र असलेल्या स्त्रीच्या मांडीवर बसून साधना करायची, ही गोष्ट योग्य नाहीये. ही आपली मोठी परीक्षा आहे. ही कोणती आज्ञा जगदंबे तू मला दिलीस, असं त्यांनी म्हणता क्षणीच त्यांच्या अंगात काहीतरी संचार झाला. त्यांनी मंत्रोच्चार केला आणि ते त्या स्त्रीच्या मांडीवर जाऊन बसले आणि त्यांना भाव समाधी तिथे लागलेली आहे. ते देहभानावर आले. त्यावेळेला ब्राह्मणी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणाली, बाबा तू भिवू नकोस, तुझी सर्व क्रिया पूर्ण झालीये. साधक अवस्थेमध्ये साधक मोठ्या कष्टाने, मोठ्या धैर्यानी जेमतेम थोडासा जप करून ही क्रिया संपवतात. पण तू तर देहभान विसरून समाधीमग्न झालास. केवढं मोठं तुझं हे ऐश्वर्य आहे, की केवढी मोठी तुझी साधना आहे, असं त्यांनी सांगितलं. तंत्रविद्येमध्ये अनेक अघोरी साधना ठाकूरांनी केलेल्या आहेत आणि जसं जसं ब्राह्मणी देवीने सांगितलं, ब्राह्मणीने सांगितलं त्याप्रमाणे केले, तिच्या देखरेखीखाली केलेले आहेत. अशा अगणित साधना, अघोरी साधना तिने करायला लावलेल्या आहेत. एक दिवस ज्या दिवशी एका प्रणयी युगुलाच्या चरम आनंदाकडे दिव्य दृष्टीने पाहायला तिने सांगितलं होतं आणि ईश्वरी भावाचं उद्दीपन करून समाधिस्थ व्हायला सांगितलं होतं. हाही भाव वेगळाच आहे, कारण प्रणयी युगुलाची चरमसीमा आणि त्यावेळेला तिथे ईश्वरत्व पाहायचं आणि भावसमाधी लावायची, हे अवघड आहे. पण ते सुद्धा त्यांनी केलं. त्यावेळेपासनं समस्त स्त्रियांविषयी त्यांच्या मनामध्ये मातृभाव जागृत झाला. शारदा मातांशी सुद्धा ते मातृभावनेने राहत होते. त्यांची मातृस्वरूप जगदंबा म्हणून त्यांनी पूजा सुद्धा शारदा मातेची केलेली आहे. हे असं 3-4 वर्षपर्यंत या गूढ आणि तंत्रोक्त साधनाविषयी अनुष्ठान त्यांनी केलेलं आहे. आणि एकदा बेलाच्या झाडाखाली साधना करत बसलेले असताना त्यांना ब्रह्मयोनी दिसलेली आहे आणि त्या ब्रह्मयोनीतून ब्रह्मांड त्या ब्रह्मयोनीतून ब्रह्मांड प्रसवत आहे याचंही त्यांना दर्शन झालं. असंच दर्शन स्वामी विवेकानंदांना साधनेच्या काळामध्ये झालेलं आहे. ज्योतिर्मय त्रिकोण त्यांना दिसला आणि त्यावेळेला परमहंसांनी त्यांना सांगितलं, या स्त्री योनीमध्ये प्रत्यक्ष जगदंबा अधिष्ठित आहे.
हाही एक भाग उल्लेख करण्यासारखा आहे. भैरवी ब्राह्मणीच्या या सगळ्या तंत्र साधना केल्यानंतर मग पुढे गोविंदराय गोविंदराय म्हणजे मूळचे क्षत्रिय. अरबी फारसी भाषा त्यांना अवगत होती. त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. या मुसलमान साधकाकडे त्याचंही दक्षिणेश्वरी आगमन झालेलं आहे बरं का. आणि तो जेव्हा तिथे आलेला आहे त्यावेळेला त्यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा पण परमहंसांनी घेतलेली आहे. ते त्रिकाळ नमाज सुद्धा पडत असत. त्या काळामध्ये गोमांस खाण्याची सुद्धा त्यांना इच्छा झाली होती, असं त्यांच्या चरित्रामध्ये म्हटलेलं आहे. अर्थात हे हृदय सांगतो म्हणजे त्यांचा भाचा, पण तो म्हणाला आम्ही त्यांना ही परवानगी दिली नाही. आणि त्यानंतर काली मातेच्या मंदिरामध्ये नियमित जाणारे ठाकूर 3 दिवस काली मातेच्या मंदिरात सुद्धा गेले नाहीत, फिरकले नाहीत. अल्लाह, अल्लाह, अल्लाह असाच जप करत बसले आणि त्यांनी नमाज वगैरे पडायला सुरुवात केली. हे सगळं त्यांचं होत होतं. त्यांनी हे सगळं झाल्यानंतर त्यांच्याकडून त्यांनी बायबल आणि येशूचं पवित्र चरित्र असं जीवन वगैरे हे सर्व त्यांनी शिकून घेतलं आणि ख्रिस्ती संप्रदायाची सुद्धा साधना त्यांनी केलेली आहे. त्यांनी शीख धर्म, जैन धर्म या धर्मांचं सुद्धा ज्ञान त्यांनी घेतलेलं आहे. रामकृष्ण परमहंसांनी विभिन्न धर्माच्या संप्रदायाच्या साधना करून पाहिलेल्या आहेत आणि त्या अनुभवातनं त्यांनी गंभीर तत्व सुद्धा मांडलेली आहेत. आणि ही सर्व गंभीर तत्व त्यांनी मांडल्यानंतर त्यांचं आचरण सुद्धा त्यावेळेला मननीय होतं, आचरणीय होतं, असं ब्रह्मस्थानंद महाराज सांगतात. रामकृष्ण परमहंस असं म्हणतात की वेदादी अनेक शास्त्र आहेत, पण साधना केल्याशिवाय ईश्वर मिळू शकत नाही. षट वेद, तंत्र यातून ईश्वर सापडत नाही. विविध धर्माच्या साधना केल्या, विविध धर्मातील एकाच ईश्वराचं विविध रूपातलं दर्शन त्यांनी घेतलं आणि हे सगळं झाल्यानंतर त्या साधनांमध्ये एकरूपत्व महत्वाचं आहे. साधनेची पराकाष्ठा महत्वाचं आहे. हे जाणणं महत्वाचं आहे. हे सर्व धर्मांचं समन्वय त्यांनी केलेला आहे. सर्व धर्माच्या म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य, सर्व शास्त्र ही सगळी दैनंदिन जीवनात कशी उतरवायची हे उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंस आहेत. या रामकृष्ण परमहंसांनी ह्या सर्व धर्माच्या स्थापना म्हणण्यापेक्षा या सर्व धर्माच्या साधना केलेल्या आहेत. म्हणून स्थापकायच धर्मस्य सर्व धर्मस्वरूपिणे असंही त्यांना म्हणतात. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांना सर्व धर्म समन्वयाच्या दिव्य संदेशाचे प्रणेते असं म्हटलं जातं. ज्यांनी ज्या ज्या साधना केल्या त्या त्या लोकांमध्ये राहून केल्या, त्यासाठी लागणारी मनाची अशी उत्तुंग अशी धारणा असावी लागते, ती उत्तम प्रतीची असावी लागते, ते शुद्ध असावी लागते, चित्त शुद्ध असावे लागते आणि ती प्रत्येक माणसामध्ये असते, फक्त ती जागृत करावी लागते, असा त्यांचा संदेश यामधनं आपण घ्यायचा आहे. हे सर्व मार्ग त्यांनी आईच्या प्रेरणेने चालून दाखवले आणि त्यांच्या दृष्टीने ही जी सगळी आहे, ही साधना जी आहे ती साधना त्यांनी आईच्या प्रेरणेने केलेली आहे आणि त्यामुळे काली माता हेच त्यांचं सर्वस्व होतं. आणि कदाचित या उदार हृदयाच्या काली मातेने, जगदंबेने सगळ्या जगाला हे दाखवून देण्याकरता हे सामर्थ्य त्यांना दिलं असावं असं म्हटलं तरी हरकत नाही. सर्व धर्माची सर्व मूळ तत्व जी आहेत, दया, करुणा, मानवता, हे सर्व एकच आहे. त्याची कार्य वेगवेगळी असतील, साधना करण्याचे प्रकार वेगवेगळे असतील, बाह्यकर्म वेगवेगळे असतील, पण तत्व मात्र एकच आहे. हे त्यांनी सर्व जगाला दाखवून दिलं. हे ठाकूर जे होते ते पूर्ण ब्रह्म होते, पूर्णात पूर्णमिदम असे होते.
यांच्याबद्दल फक्त 2 ओळी ज्या मी वाचलेत त्या म्हणते आणि मग थोडासा माझ्या वाणीला विराम देते. देव्हाऱ्यातील निश्चल दैवत पुन्हा कदापि हालेल का? ऐशी पूजा असा पुजारी पुन्हा जगाला दिसेल का? असं म्हणून त्या पूर्णात पूर्णमिदम अशा त्या पूर्णाला म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस यांना आणि शारदा माताला वंदन करून मी इथेच विरामते. श्री रामकृष्णाय